आपला पवित्र वेळ पांचटांकरता खर्चिण्याकरता, आपल्याकरता खर्चा, आपल्या देवांकरता खर्चा, आपल्या धर्मांकरता खर्चा. कामातून जितका वेळ भेटेल तितकं चांगलं पाहण्याचा प्रयत्न करा. ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही. तुमच्याकडे ते छोटासा मोबाईल आहे, तो मोबाईलमध्ये काहीतरी बटणं दाबले तर सगळं विश्व तुम्हाला पाहता येते. ग्रंथ, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, पुराण सगळं काही तुम्हाला त्याच्यात बघता येते. पाहण्याचा प्रयत्न करा ना. आपली संस्कृती, आपला धर्म उंच नेण्याचा प्रयत्न करा. नका त्याच्यातलं बासकळी इचकू. कोण नाव आहे? अर्जुनानं आवाज दिला, प्रणाम गुरुदेव. माग फिरून पाहिलं, पार्थ जी काय काम आहे? थांबावं आपण. अमावस्याची रात्र आहे, आपल्याकडे दिवा नाही. मला वेदाचं आवर्तन करायचंय, माझा नियम आहे. येतो अर्जुना. अर्जुनानं सांगितलं, महाराज थांबा, व्यवस्था करेल. अग्नी पेटवशील? एवढ्या रात्री आता कुठून आणायचं सरपण? अग्नी पेटवण्यासाठी खडे झाडावं लागतील, कुठून आणायचं? भीमानं सांगितलं, मी आज लाकडं घेऊन येतो. महात्मा इतका अधिकारी होता, त्यांनी सांगितलं, तुमच्या एकाच्याही नावानं अग्नी पृथ्वीलोकात नाही, राशीवर. आणि अग्नी तुमच्या नावानं राशीवर नसेल तर आता इथं हवनकुंड पेटवता येत नाही. काय विद्वान असलो महात्मा. आपलं तर काय नसतंय, नवरात्रात त्या माणसाला पूजेला जो जास्त पटी देईन तो पूजेला. हो, जो जास्त पटी देईन ते पूजेला. चुकीच्या गोष्टी असतात. याच्याकरता आपल्याला ज्या काही गोष्टीचं साध्य व्हायच्यात का त्या गोष्टी होत नाही. मंत्र चळे तोडा, धडचू हे वेडा. अग्नी तुमच्या नावानं नाहीये, तुम्ही हवनकुंड पेटवता कसा? मी त्याच्या प्रकाशात वाचू कसा? निषेध आहे. भीमानं सांगितलं, आपली ताकद मातीत गेली. हळूच कुण एका बांगडीचा आवाज आला आणि भीमानं पाठीमागं बघितलं. नवीन माणसा देखता बांगडी सुद्धा वाजू द्यायची नाही. काय शिस्त असलो त्या काळात. आणि भीमानं नुसतं पाठीमागून फिरलं. काय ग महाराजांना थांबवा, प्रकाशाची अवस्था मी करीन. प्रकाशाची अवस्था मी करीन. थांबा महाराज, आपल्या प्रकाशाची अवस्था आम्ही करू. भीमा तुम्ही नाही, अर्जुना तुम्ही नाही, धर्मा तुम्ही नाही, नकुल सहदेवा तुम्ही नाही, कोण करणार? भीमदादानं सांगितलं, माझी धर्मपत्नी करेल. एक पुराण पहा, तुम्हाला शोधायला भेटेल एक कथा. शोधा शोधा, आपण किती मोठ्या प्रांतातले, आपली साधू किती मोठी होती, काय परंपरा आहे आपली, आपली पूर्वज किती मोठी होती. बघा बघा. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीशाचं स्तवन केलं. खूपशा व्याख्या आहेत, तेवढ्या सांगत नाही, मुद्द्यावर लवकर येतो. आणि देवाला सांगितलं, देवा 2 भाऊ होते रे, पाठ फोडून आलेले. त्याच्यापैकी एक युद्धात मृत्यू पावला, एक जिवंत आहे. आणि त्याच्यानंतर भाऊ जर कोणाला मानला असेल तर तुला मानले. ह्या बहिणीचं पाठीराखण कर. आमच्या दारात आलेला साधू एके दिवशी उपाशी जाऊ दिला नाही. 60,000 शिष्याचं दुर्वास आले, जेवून गेले. आज एकच इच्छा आहे, या साधूला वेदाचं आवर्तन टाकायचंय, वेद वाचायचेत आणि प्रकाशाची गरज आहे. करणं देवा तितकं. तनुगंधे शुभाहा, पुराणात 8 विषय आले. अशी काही पवित्रता आहे की त्या तनूचा सुगंध येतो, सुगंध येतो, सुगंध सुगंध सुगंध. तिचं नाव पड होतं यौजनगंधा. भागवत पा लक्षात येईल, यौजनगंधा. तेव्हा या पुराणातल्या काही आख्यायिका काय केली. अरे तनू प्रकाशा. डोकं भरून पदर घेतलेली स्त्री बाहेर आली आणि तिच्या दंत पंगती झळकत होत्या. सुंदर गव्हाळ रंगाचा प्रकाश अंगाचा पडला. नखे चमकत होती, नखे नखे नखे.
म्हणून एक वाक्य होतं, तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. गाथ्यात एक अभंग आहे, तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. इतकी नख चमकत होती की त्या तेजानं रात्रभर वेदाचं अध्ययन केलं, रात्रभर वेदाचं अध्ययन केलं. ती सुंदर किती असेल हो. तिचं नाव आहे द्रौपदी. तिचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदीच्या जीवनातल्या काही व्याख्या वाचा. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर बुवा अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण अर्जुनाच्या अंगावरचा रोम माऊली खाली पडला तो कृष्ण म्हणत नव्हता. अर्जुनापेक्षा किती पटीनं द्रौपदीचं शरीर नामी होतं. द्रौपदीच्या डोक्याचे केस कृष्ण म्हणत होते, आणि इंचरताना एखादा जर खाली पडला तर जागा कृष्णमय होत होती. काय पुरुषार्थ असेल द्रौपदीचा, काय नाविन्य असेल, काय अधिकार असेल भक्तिसूत्रातला द्रौपदीचा. म्हणून द्रौपदीचे केस विराट राजाच्या घरी जिथं डोकं इंचरलंय शेणानं थापटीत होते, गौरी वाळल्यावर जाळून टाकायचे. कारण उकांड्याला कान लावला आणि याच्यात कृष्ण आवाज आला तर द्रौपदी या विराट राजाच्या घरी गुप्तचरांना कळू नये, अज्ञातवासात पांडव, इतकी दक्षता घेतल्या जायची. आणि त्या द्रौपदीवर एक सकाळी 4 वाजता वाईट प्रसंग घडला. ज्या राजाच्या घरी राहत होते, ज्या राणीच्या हाताखाली काम करायचे, त्या राणीचा सक्का भाऊ होता हरामखोर. त्याचं नाव होतं कीचक. मी त्या नालायकाला किचक्या म्हणत असतो. हरामखोर आहे, हरामखोर आहे, हरामखोर आहे. एक लक्षात ठेवू का तुम्हाला, सांगू का? जगात सर्वात मोठं पाप कोणतं असेल तर परस्त्रीला पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात वासना उत्पन्न होती त्याच्यासारखा रावण दुसरा कोणीच नाही. सर्वात प्रभावशाली रावण तो आहे की परस्त्रीला पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होतं. त्याच्यासारखं पाप जगात कुठलं नाही. विराट राजाचा सखा मेवना उत्तराचा मामा आणि उत्तरेचा मामा. उत्तरा आणि उत्तरा. उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी, विराट राजाची कन्या, हिचा सख्खा मामा. आणि सकाळी 4 वाजता अंधारात शेणाचं टोपलं उकिरड्यावर टाकत असताना द्रौपदीच्या सौंदर्य बघितल्याच्या नंतर हात पकडला, हात झटकला, निघून आली. पाठीमागं पळत होता. आजच्या दिवशी सुटलीस मग काय झालं? उद्या निश्चित तुझ्या शरीराचे धिंगडे उडवल्याशिवाय राहणार नाही. राणीचा सख्खा भाऊ आहे, राजाचा सख्खा मेवणा आहे. द्रौपदीचं अंतःकरण आईपासून चुकलेलं पाडस हरणाचं पिल्लू जसं चळचळ कापतंय, किंवा एखाद्या लहानशा जीवानं मांजर आणि कुत्रं पाहिल्याच्या नंतर छोटा जीव असा चळचळ कापतोय, तसं द्रौपदीचं जीवन होत होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला ही गोष्ट अर्जुनाला सांगितली नाही, ही भीमाला सांगितली नाही, ही धर्माला सांगितली नाही, ही नकुलाला सांगितली नाही, ही सहदेवाला सांगितली नाही. आधा कदा अर्जुनाला जर सांगितली असती तर अर्जुन जी साडी नेसला होता का त्याच साडीनं कीचकाला फाशी दिली असती. पण पांडव आहेत असं कळालं असतं गुरुजी. आणि पांडव आहेत असं जर कळालं तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. हे जर बुवा भीमाला सांगितलं असतं ना तर एका बुक्कीत भीमानं अशी बुक्की हाणली असती की शिजलेला भात हातात घेतल्याच्या नंतर भिंतीवर हाणल्यावर शीत कसे पांगतेत असं किचक्याच्या शरीरातलं मांस पांगलं असतं. पण द्रौपदीच्या लक्षात आलं पुन्हा माझ्या पतीला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. रात्र जागून काढली आणि 1 वाजता जगाचा बाप धावत आला आणि सांगितलं, प्रभू एकच इच्छा आहे, काल सकाळी 4 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर या हाताला ज्यानं स्पर्श केलाय त्यानं आता कुठल्याही शरीराला स्पर्श करू नये. एवढी माझी इच्छा आहे, एवढी माझी आळी आहे, ती तुला पूर्ण करावं लागते. ठीक आहे ताई, काय काळजी करू नकोस, झालं काम. ज्यानं तुला सकाळी 4 वाजता स्पर्श केलाय ते याच्यानंतर तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही किंवा बघण्यासाठी त्याला ठेवणारच नाही. तू काय काळजी करू नकोस. आणि झोपल्या जागी बुवा भीमाला उठिलं. कोण? मी. काय प्रभू? काही नाही, ही साडी नेसावं लागते, ही साडी तुम्हाला नेसावं लागते. भीमानं सांगितलं, देवा काय बोलता तुम्ही, काय वेडपट पण आहे? पुरुषार्थी माणसानं लुगडं नेसत असते.
आपल्या संप्रदायात निषेध सांगितलं. हो, तो सप्तजन्मापर्यंत क्लिंब होत असतो असा आपल्या संप्रदायाचा पुरावा आहे. देवा, मी पाय आपटिल्याच्या नंतर 2-3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नाही आणि मला साडी नेसायला लावता. ऐका ना, साडी नेसा, कर्णफूल घाला, कपाळाला मोठं कुंकू लावा, सौंदर्याचा आवा आणा आणि पर्णशाळेत जा. देवा कशा करता? काही नाही, किती दिवस झाले तुमच्या मनगटातली रग गेली नाही. हो म्हणले देवा, असं वाटते कोणाला तरी हाणावाच असं कोणाला तरी वाटतंय, हाणावाच. भगवंतानं सांगितलं, भीमा फक्त साडी नेसा. द्रौपदीकडे आली, ती जागीच होती. सांगितलं, ताई तुझा वेळ झाला नाही तरी पण तू शेणाचं टोपलं घेऊन जा. देवा, दादा, राणी साहेबांचे भाऊ किचक येतील. ऐक ना, तो समोर आल्याच्या नंतर तू टोपलं खाली टेकून दोन्ही हात जोडून त्यांना सांगा, पर्णशाळेत या, मी तुमच्या सेवेकरता हजर आहे. बघा बरं देवा, नका असं करू. म्हणणं इतकं द्रौपदी, म्हणणं तू म्हणणं. द्रौपदी आईसाहेब तेवढं म्हटल्या. इकडं भीमदादानं शृंगार केला आणि पर्णशाळेमध्ये सुंदर अशा पलंगावर भीमदादा बसले. आता तिथे एक शंका आहे, डोक्याचे केस कोणाची लावली होती? यानं लांबत बरं का कीर्तन, मग यानं लांबतंय ते, यानं लांबतंय सगळ्या गोष्टी. अर्जुनाला जटा कोणाच्या होत्या? अर्जुन तर पुरुषार्थी, ज्याच्या वक्षस्थळावर स्तन सुद्धा नाही, खोटं स्तन नाही, आपल्याला आहेत. मग अशा अर्जुनाचे केस कसे लांबतील? बायकांचे केस कसे होतील? त्याच्याकरता त्याच्यातले 6 श्लोक आहेत, ते असे गोडपणानं वाचा, लक्षात येईल तुमच्या. आता मला बैल 2 जमीन 300 एकर 2 तासात किती वाहू? मला वेळ आहे, मर्यादा आहे ना, त्याच्यात किती सांगू तुम्हाला, किती सांगू? हा, किती सांगू? जटा कशाच्या लावल्यात भीमानं? कुंकू कोणाच्या करंड्यातलं होतं? भीम शक्य का बाईचं रूप घ्यायला? महाराज, हे सगळं द्रौपदी आईसाहेबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी विटेवरच्या मालकानं केलेलं हे सगळं नाटक आहे. आणि मग किचक तिथं जातो आणि मग तो मारलाय. महाराज, कौरवांकडे अशी काही लोक होती, त्याच्यातल्या एका व्यक्तीनं सांगितलं, किचकाच्या बरोबरीचं युद्ध करणारी 3च लोक, एक किचक, दुसरे भीम आणि तिसरा दुर्योधनाचा बाप. हे एकमेकाला फक्त मल्लयुद्धात हरवणारे 3घच होते. मग धृतराष्ट्र जर हस्तिनापुरात आहे, इंद्रप्रस्थात आहे, मग किचकाला मारलंय कोणी? भीमानं मारावं तर भीमे अज्ञातवासात पांडव येत, कसं शक्य आहे? पुराव्यानेशी शहानिशा पंचनामा झाला तर भीमाला एका बाईनच मारलं. त्या किचकाला, चुकून शब्द आला, किचकाला एका बाईनच मारलं. आणि रागाच्या भरात लोंबाझोंबी करत असताना तिच्या जटा हातात आल्या डोक्याच्या. पंचनामा असा सिद्ध झाला की एका बाईनच मारलं. मरता मरता त्यानं डोक्याचे केस पकडून ते केस तुटून आले. पांडवाईनं लय उकांडे इचकायचं कामच नाही पडलं. कौरवाईनं, चुकून पुन्हा डबल शब्द आला, कौरवायला लय उकांडे उकरायचं कामच नाही पडलं, नाही तर तिथं अज्ञातवासात पांडव सापडत होते. दृष्टांत संपला. एवढ्या खटापटा केल्या कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. आणि जर ह्या नसत्या केल्या तर एका पवित्र द्रौपदीचं शरीर वाटलं असतं, तिची इच्छा मातीत गेली असती. तिच्या अंतकरणातली इच्छा, आलेलं संकट हे दूर व्हावं, ही इच्छा माझी पूर्ण करावी, याच्याकरता जगाच्या मालकाचा धावा केला. आणि विश्वाच्या मालकानं ही सगळी 47 प्रकरणं, त्याच्यातले 1-2 मांडलेत तुमच्यापर्यंत, फक्त 1-2. याच्यावर धारूरकर शास्त्री 3.5 महिने बोलायचे. नुसत्या किचक वधावर 3.5 महिने बोलायचे. 3.5 महिने. काय प्रकरण असतील ते, किती मोठे प्रकरण. मी किती किचकिपीटला हटणारे गिरीगावचा बाळू. हे सगळ्या गोष्टी, तिच्या अंतकरणातला भाव, तिची श्रद्धा,
पांडवांना पुन्हा ज्ञातवास, पुन्हा वनवास होऊ नये ही इच्छा जर देवा पूर्ण करायची असेल तर तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. त्यानं सगळी कारणं केली. त्याच्या पुढं पुढं सांगतो. पुढं ऐका. द्रौपदीला स्नान करायचंय. रजस्वाला असताना गंगेवर जाता येत नाही. देवाला विनंती केली. देवा करील का कोणी? तो रात्री माठ भरून द्यायचा. पुरविली आळी. भरसभेत एकदा वस्त्रहरणाची वेळ आली. देवा कोण सांभाळील रे? अंतकरणात प्रवेश केला. पुरविली आळी. इतक्या नाही. पुढे ऐका. याच कुळातली उत्तरा नावाची व्यक्ती अभिमन्यूची पत्नी झाली. अर्जुनाची सून आहे. नात्यानं द्रौपदीची सुद्धा सून आहे. आणि एके दिवशी उत्तरेनं सहज एकांतात विचारलं, आई साहेब मला वेळ आहे आज, काही सांगता का? काहीच नाही. जर आधा कदा तुझ्यावर संकट आलं आणि एखादी इच्छा असेल तर ती पूर्णत्वाला न्यायची असेल तर त्याच्यावर संकट टाक, ते तुझी पूर्ण करील. आणि या उत्तरेच्या पोटात गर्भ असताना 3.5 मासाचा गर्भ असताना ब्रह्मास्त्र अंगावर आलं आणि देवाला सांगितलं, देवा तुझ्यामुळं सगळ्यांनी युद्ध केले, द्रौपदीची पाच गेली, हेही जाण्याच्या मागे आहेत, राज्य तरी बरबटलेलं कशाला देतो, याच्यावर बसायचं कोण? त्यावेळेला सूक्ष्म रूप घेतलं आणि श्वासातनं आत प्रवेश केला, अंगुष्ट प्राय रूप घेतलं आणि आतमध्ये सुदर्शन फिरत होतं. उत्तरेची इच्छा पूर्ण केली. अशा अंतकरणातल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, माय तरी आईशी सांगा तशी माय नाही, घेतले नुतरी उचलोनी कडेवरी. 12-13 मिनिटं वेळ राहिला असेल. जनार्दन बाबा, जिल्हा परिषदची शाळा टाइमला भरती, टाइमला सुटती. घेतले नुतरी. उपमन्य नावाचा एक व्यक्ती दुधाची इच्छा केली, वाटीभर दुधाची. दुधाचा समुद्र देऊन टाकला, पुरविली आळी. पक्षाच्या कुळात एक व्यक्ती आहे, जटायू. मागचा कर्मानुराग इतिहास जर पाहला, कर्माणु इतिहास, मागचं कर्म जन्म, पक्षाच्या कुळातला जन्म आहे. 2 इच्छा प्रगट केल्या, चंद्र सूर्यपर्यंत त्या पूर्ण केल्या, पुरविली आळी. खूपशे पुरावे पुराणातले देता येतील. ध्रुव नावाचा व्यक्ती एका आईनं ढकलून दिले, घेतले नुतरी. जिनं जन्म दिलाय तिला सांगितलं, माय बाबांच्या मांडीवर बसता नाही आलं. आईनं सांगितलं, बाळा ज्या बाबाच्या मांडीवर बसण्याचा इच्छा करतोस त्या बाबाची मांडी एके दिवशी तुझ्या डोळ्यानं तू पाहशील जळताना. अशा मांडीवर बसण्याचा प्रयत्न कर, आशाच्या कडेवर बसण्याचा प्रयत्न कर, आशाच्या खांद्यावर बसण्याचा प्रयत्न कर की तो खांदा, ती कड, ती मांडी मोडी नाही पाहिजे. असा कोणाचा खांदा आहे, अशी कोणाची कटी आहे, अशी कोणाची मांडी आहे? ती पंढरपुरातल्या मालकाची. आणि त्या आईचं तू चिंतन कर. ध्रुव नावाची व्यक्ती मधु नावाच्या अरण्यात जाते, तिथं साधना करते. नारदांसारखे साधू भेटतात आणि एवढी मोठी साधना आढळ पदाला जाते. विश्वाचा मालक येतो आणि शंख गालाला लावतो, ध्रुव सावध काय पाहिजे? मला एक ठिकाण द्या बसण्यासाठी. माझ्या बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा होती, बाबाच्या मांडीवर मला बसा वाटते. देवानं तेच सांगितलं आईसारखंच. अरे ध्रुवा, ज्या बाबांच्या मांडीवर बसण्याची इच्छा करतोस ते बाबा आता जीर्ण झालेत, कारण तू तपाला येऊन एवढे दिवस झालेत. आता तुझे बाबा वयस्कर झालेत की त्यांच्या मांडीवर एखादी वाटी बसणं शक्य नाही. आता तू इतका मोठा झालास, तू बाबाच्या मांडीवर बसू शकत नाही. आता कालांतरानं तुझ्या खांद्यावर बसून बाबांना मशानात न्यावं लागेल. मरक्या मांडीची अपेक्षा तरी काय करतोस? देवा मी तर मांडीसाठीच आलो, मी तर खांद्यासाठीच आलोय, मी तर कडेवर बसण्यासाठी आलोय. काही काळजी करू नको, तुला देऊन टाकलं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, देऊन टाकला. मला असं वाटते पुराणामध्ये, ज्योतिष्य शास्त्रामध्ये, आता हे लोक कितपत
ज्याला ज्याला येते ती किती सांगते, त्यांना किती अभ्यास, आपल्याला काय कोणाचं माप काढायची लायकी नाही, अधिकार नाही, पात्रता नाही. पण जगातल्या सर्व चांदणे हलतात, फक्त 6च हलत नाहीत. त्याच्यापैकी ध्रुव नावाचा तारा आहे. ध्रुव नावाच्या ताऱ्याकडे एके दिवशी रावणानं पाहिलं आणि आईला सांगितलं. आई सांगते, बघ तो तारा, बघ बघ कसला लुकतोय. रावणानं विशी डोळ्यानं पाहण्याचा प्रयत्न केला, दिसत नाही. आई रडू लागली. विचारलं, काय बाळा, ही तारा ज्याला दिसत नाही त्याचा मृत्यू जवळ आला. असं तुम्ही नाही बघायचा प्रयत्न करायचा. उगच बघायचा आणि दिसायचा नाही, डोळ्याला पडदा आला, पुन्हा म्हणताल मी मरतो काय, असं डोक्यात घेऊ नका. ते आपण इतक्या अडचणीत हात घालायचंच नाही आणि इचूड असल्यावर झटकायचं नाही. हे त्या लोकांची घराणे आहेत, आपण काय नाही. मी पुराणे म्हणून तुमच्यापाशी सांगतोय, पण तुम्ही काही डोक्यात आणू नका ह्या गोष्टी. राजा दशरथ आणि सुमंत शरयूच्या तीरावर बसलेत. सुमंत तो तारा दाखवत होता. राजा दशरथानं सांगितलं, मलाही दिसत नाही. त्याच्यावर काही कालांतरानं राजा दशरथ गेले. एवढं मोठं ध्रुव तारा, विश्वातल्या सगळ्या चांदण्या हलत्यात, 6 हलत नाहीत. ह्या 6 सुद्धा काही वेळेला हलत्यात, त्याच्यातल्या 5. पण एक चांदणी इतकी आढळ आहे, इतकी स्थान होते, जगात काही जरी घडामोडी झाल्या ते एका तिळा इतकी हलत नाही. ती आशा कडेवर घेतले, घेतले नो तरी. पाप्याच्या कुळात एक वारकरी जन्माला आला. ते कुळ इतकं पापी होतं, इतकं कुळ पापी होतं, स्वतः भजन करीत नव्हतं, भजन करणाऱ्याला फाशी देत होतं. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, किती पापी असेल. भजन केले असं सांगितलं की चौकातच फाशी. वेद वाचिला असं कळालं की चौकातच फाशी. पूजा केली देवाची असं कळालं की चौकातच फाशी. तिथून पुढे पूजेचे प्रकार झाले मानस पूजा, नाही तर अगोदर षोडशोपचारी पूजा होती. तिथून पुढे मानस पूजा. षोडशोपचारी पूजा म्हणजे सगळं मांडून वगैरे केलेली पूजा. आणि मानस पूजा नुसती मनाची या गंधे पूजिला नारायण, मनानं नुसती पूजा करायची. पंचगंगा हवानांचे प्रियतान्न मम, आपांपती निरहावानांचे प्रियतान्न नमः. आपांपती भयव्याप्तिस्तत्रा तो जायते सर्वा हिरण्यमुद्रा हेमपुष्पम समर्पयामी. हिरण्यमुद्रा कोण अभिषेकाला ठेवू शकते? 7व्या दिवशी तुमच्या शिवपुराणाच्या पूजेला आता यजमान शिवमुद्रा, त्या हिऱ्याच्या मुद्रा ठेवू शकतो का? हेम पुष्पम समर्पयामी बिल्वदळा सर्वाती हेम सर्वकांती स्ततेवचा मुग्धा भयव्याप्ती स्ततेवचा. कसं शक्य? सोन्याचं फुल कसं शक्य? आम्ही तर मंत्रात म्हणतो, याला मानस पूजा म्हणायचं. मग सगळी त्या राज्यातली लोक मनानं पूजा करत होते. मनानं, दिसलंच नाही पाहिजे, मनातली मनात पूजा. पण एवढ्या पाप्याच्या कुळात एक वारकरी जन्माला आला. त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. नुसता वारकरी नसून, नुसता भक्त नसून, भक्तराज प्रल्हाद जन्माला आले. प्रल्हादाला मारण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केला. घेतले नुतरिया उचलोनी कडेवरी, खाली टिकीत नाही. एकदा कडेवर घेतलं की खाली टिकीत नाही. दोन्ही सांगतो तुम्हाला, एक तर कडेवरचं खाली टेकत नाही आणि विच्छेला तडा जाऊ देत नाही. दोन्ही ऐका याच्यातलं, दोन्ही पण. काय इच्छा होती प्रल्हादाची पुढे ऐका. आणि कडेवरलं खाली टेकलं नाही. 21 प्रयोग केले मारण्याचे, मरत नाही. 20 प्रयोग बापानं केले आणि 21वा प्रयोग आत्यानं केला. ती आत्या आली शहाणपणानं. शक्यतो सगळ्या आत्यानं माहेरात गेलं पाहिजे. 4-2 दिवस मोठेपणानं राहिलं पाहिजे. भाषे जिथे असली तर त्यानं नेसलेली साडी नेसून गेलं पाहिजे. भाषा सुनाला काही बी शिकलं नाही पाहिजे, किंवा भाषाला जास्त चोंभाळून तिला खालीवरी नाही बोललं पाहिजे. आत्या असेल, कोणाची बहीण असेल, हिशाबात राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, ज्या बाईला माहेरातून भारीची साडी घ्यायची, तिनं भावाला न चोंभाळता भावजाईला चोंभाळी जा. पण तुमच्या जिबीला असा एक दात आलाय, नसतो जिबीला दात, पण ह्याच्या आलाय. ह्या माहेरात गेल्या म्हणतात, बाई काय मा दादा होता, लग्न झालं तसा कसा बोक्यावानी दिसत होता, आणि आता माय मेलेल्या वघारावानी त्याचे गुडघ्याला गुडघे आदळलेत. बाई वहिनी तुमच्या धाकानच मा भाऊ वाळला. 7-8 दिवस राहिली. मग भाऊ म्हणला, आता ताईला जायचंय, लुगडं आणायला जाऊ का संभाजीनगरला? आणि घरातले का फुकून द्यायचेत का? मग लग्नात आलेलं लुगडं नेशिलं. हे भावाला चोंभाळल्यामुळं. भारीचं लुगडं पाहिजे असेल तर गिरगावच्या बाळूचं औषध घ्या. माहेरात गेल्यावर एकच काम करायचं, काय वहिनी तुमचा स्वभाव बाई,
काय दादा स्वभाव आडमुठ होता, पण तुम्ही काय तुमचा स्वभाव बाई, खरंच तुमच्या माहेरातली वळण बाई, तुमच्या शब्दानं दादा किती व्यवस्थित, नाही तर आम्हाला पण बोलत नव्हता. काय तुमचं माहेर बाई, काय तुमचे भाऊ, कव्हा बस स्टँडच्या मुतारीला झोपलेले. असं म्हणायचं नाही, असं नाही म्हणायचं महाराज, मनातली मनात ठेवायचं. हो काय बाई तुमचा भाऊ परदिवशी बस स्टँडला भेटले, आमचे लेकरं पाहून 2 बिस्किटचे पुडे आणले बाई, केळीचं डझन आणलं. काय तुमच्या माहेरात उदारताय बाई, काय हिचा बाप मेला तर भावानं पित्र पण नव्हते घातले. हो पण चोंभाळायचं, असं गोड चोंभाळायच्या नंतर येते मी वहिनी. भाऊ म्हणला घरात एखादं लुगडं असलं तर नेसून बहिणीला. बाई 150 पोतं सोयाबीन झाली, 2-3 पोते फोकाना आनंद नवी. भाव जाईल चोंभाळलं की नवं. या म्हाताऱ्या बी कधी कधी येड्यावानी करतात, कधी कधी सुना येड्यावानी करतात. दोघीनं जरा सूत्रात राहिलं पाहिजे ना. सुनानं जर आपल्याला पीस आणला तर म्हणायचं शेजारणीला मोठेपणानं, बाई बघा ना द्वारका बाई, परवाच्या दिवशी दिवाळी येऊन आली, इन बाईनं मला पीस द्याला चांदण्यावानीच चमकायला. सुंदुधाचा चहा करती. पण ह्या म्हाताऱ्या इतक्या वसकटवानी बोलतात. आली ना पराच्या दिवशी दिवाळी येऊन, आणलं ना टाकणं टाकायला धुडक, तिनं दूध सांडिलं काळा केला. भाषा गोड पाहिजे माझ्या माईनो, भाषा गोड पाहिजे ना. ही हिरण्यकश्यपूची बहीण नालायक, होलिका किंवा शिवमिका, विप्रचिती नावाच्या राक्षसाची बायको होती. तिच्या नवऱ्याचं नाव होतं विप्रचिती. इतकं भावाला चोंबाळलं, दादा तू कशान खराब झालास. काय नाही म्हणलं, मला सगळं पैसे देऊ का. नको म्हणलं, तू या पैशाने इकडचं जळण. मग कशानं वाळायला, पोट्ट भजन करतोय म्हणून. पोरग भजनी झाल्यामुळं बाप वाळायला. किती नालायक बाप असून. मग दादा हे तुला आवडत नाही, मी मारते याला. अरे लय प्रयोग केलेत मारायचे पण मरतच नाही, मी मारते. तिला अग्नी प्रसन्न होता. विस्त्यात हात घातल्यावर हात जळतच नव्हता. ते म्हणली गावाच्या बाहेर लाकडं जमा कर, मी त्याच्यावर बसते आणि याला मांडीवर घेते. त्याला मांडीवर घेतले आणि बांधून आले. ते म्हणलं आत्या बांधूच नको, मीच तुला सोडित नाही. अग्नी पेटिल्याच्या नंतर भावाला म्हणली तुला पोरग जळताना पाव वाटायचं नाही, तू घरी जाय. भावाला काढून दिलं, संचायला काढून दिलं ना. आत्याला पोळायला यान तोंड दाबलं, रडूच नको. पाठ भाऊ आला, आत्या कुठं आल्या म्हणला, पहिल्या गाडीनच गेल्या. आत्याची राख अंगाला लावली. काय चंडाळा म्हणला, 20 प्रयोग करून मरत नाही, शेवटी मग बहीण मारलीस. म्हणला मला मारित होती ती मेली, मी कशाला तिला मारू. अरे तिला अग्नी प्रसन्न होता, चांगले काम करण्यासाठी, लोकांची लेकर जाळण्यासाठी नाही बुवा. ठीक आहे, कुठे दुआ नारायण विठ्ठल जळी स्थळी वरला, रिता ठाव नाही उरला. तुम्ही म्हणताल त्या ठिकाणी खांबा, खांबावरील हात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण गुरगुर 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 रूप प्रकट झाले. विदारोनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला. मांडीवर घेतला, घरात नाही, दारात नाही, शस्त्रां नाही, हातां नाही, माणसां नाही, प्राण्यां नाही, कशां नाही, सजीवां नाही, निर्जीवां नाही, टर 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 फाडून मारलं. उचलो निघेत कडेवरी, नाम प्रल्हाद उच्चारी. स्तंभातून प्रगट झाल्याबरोबर कडेवर घेतलंय. पुन्हा नाही खाली ठेवलं. आता याच्यातच पुरविली आली पहा. पुन्हा पहिलं कडवं याच्यातच शोधा जारसक. बघा किती इच्छा पूर्ण करतोय. प्रल्हाद हा नियमानं राक्षसाच्या कुळातला भक्तराज, आणि देवानं हिरण्यकश्यपूला मारलं, हिरण्याक्षलाही मारलं. प्रल्हादाला सांगितलं काय पाहिजे, काय पाहिजे देवा, तुम्ही कडेवर घेतलंय, मला भक्तराज म्हणून पदवी दिली, याच्या पलीकडे देता काय. पण एक मनात इच्छा आहे, आमच्या कुळाचा तिरस्कार करू नका, ही माझी इच्छा आहे, एवढी माझी आळी पूर्ण करा. आमच्या कुळाचा तिरस्कार नका. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी, आमच्या कुळाचा तिरस्कार करू नका. भगवंतानं सांगितलं प्रल्हादा, भजन न करू देणारा बाप आहे ना. अरे परमार्थ करणाऱ्याला फाशीला देणाऱ्याला बाप आहे ना. वेद अध्ययन करणाऱ्याला मारणारा बाप आहे ना. धर्म संस्कृती
खाली दाबणारा बाप आहे ना. देवा एक लक्षात घ्या ना, माझ्या वडिलांनं किती चुकीचे कामं केले त्याबद्दल मला सगळी यादी पाठ आहे. पण अशा चुकीच्या बापाच्या पोटी तुला प्रसन्न करणारा जन्माला आला, याच्यापेक्षा कोणतं कमी घेतो? काय पाहिजे अजून तुला तरी? एक भक्तराज जर त्याच्या कुळात जन्माला आला असेल देवा, तर कशाला आमच्या कुळाला दूषण देतो? ठीक आहे, आजपासून तुमच्या कुळाला वाईट मानणार नाही, तुला कडेवरलं उतरणार नाही. देवा मला कडेवर घेतलंय त्याबद्दल मोठेपण तर आहेच, पण माझं सर्वात मोठेपण आहे आमच्या कुळाचा तिरस्कार करू नकोस. भगवान म्हणले नाही, ज्या कुळातल्या राजानं गंध लावणाऱ्यांना फाशा दिल्यात अशा कुळाला पुन्हा जवळ नाही. ऐक ना देवा, करणं रे एवढी इच्छा पूर्ण, करणं आमची आळी पूर्ण देवा, घेणं आमच्या कुळाला पदरात. महाराज काकुलती आले भक्त प्रल्हाद, आणि देवाला ऐकावं लागलं. प्रल्हादाच्या नंतर कोण? प्रल्हादाच्या नंतर पुढची पिढी काही सांगता येईल? विरोचन, बळी, बाणासूर. तुम्ही म्हणा तो टाइम संपला, तुझे इठ्ठल म्हणा. आता हे काय होते माहितीये का, ते चोर पंक्चर गाडी होती माऊली दादा, दुकानात नेल्यावर शिद्र सापडणं आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन. याला चोर पंक्चर म्हणायचं. कीर्तन ऐकायला दम नाही, लक्षात काही राहत नाही म्हणून आमचं चिजत आहे. तुम्ही लय ध्यानात ठेवलं ना तर आम्हाला इटा उचलायला नाशिकलाच जाणं. तुमचं चोर पंक्चर ख्वा कीर्तन घरी उपरनं झटकेले कोणता आंब कानू बापा. असं विरोचन, बळी, पुढे बाणासूर, आणि बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली. पूर्वेली आळी सांगतोय, देवा ज्या राक्षसाच्या कुळानं उपद्रव केला, पण त्याच राक्षसाच्या कुळात भक्तराज मला तू पदवी देतोस देवा. जन्माला आलो देवा, ज्या कुळात जर एक वारकरी जन्माला येत असेल तर त्या कुळाला वाईट का म्हणतो? का म्हणतो? का म्हणतो? का म्हणतो? एक पुरावा होता, होका उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं डोकं. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी, माझ्या डोक्यावर त्यांचे पाय. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. महाराज रविदास महाराज बुट शिवणाराच्या कुळात जन्माला आले, पण एवढा मोठा रविदासांचा अधिकार होता की भगवान शिवशंकरानं चांबडे उडवायच्या कुंडात कंगन देऊन टाकलं. काय आई वडिलांची सेवा केली रविदासानं, धन्य त्याची माता. देवा इकडे वारकरी संप्रदायामध्ये एवढा मोठा पुरुषार्थ त्या कुळाला देतोस, त्या माता पित्याला देतोस, मग मी निशाचराच्या कुळातला जरी असेल भक्तराज आहे, मग आमच्या कुळाचा तिरस्कार कर. ऐका प्रल्हाद, तुमची इच्छा पूर्ण करतो. पुढे बाणासूर नावाचा व्यक्ती, आणि बाणासुराला उषा नावाची कन्या झाली. उषा नावाच्या मुलीची मैत्रीण होती चित्ररेखा, आणि एका द्वादशीच्या दिवशी अनिरुद्धाचं चित्र लिहिलं आणि अनिरुद्धासोबत उषेचं लग्न झालं. अनिरुद्ध हा पंढरपुरातल्या मालकाच्या, अनिरुद्ध हा द्वारकेच्या मालकातल्या कुळाचा, त्या कुळातला अनिरुद्ध, त्या कुळातला. महाराज विश्वाच्या मालकानं निशाचराच्या कुळाशी संबंध केला, फक्त भक्त प्रल्हादाची इच्छा पूर्ण करण्याची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
झाल्यावर लग्न करशील का नाही? पक्का सांग. करणार ना? करणार. आंधळ्या पोरीशी करशील का? नाही म्हणते ते, नाही म्हणते. जिला दोन्ही डोळे नाहीत तिच्याशी करशील का? नाही. आणि तिच्या बापाला जर 90 एकर जमीन पोरीला दिली तर मग तिचा तांब्या घेऊन जाशील नाही का? तरी नाही म्हणते, तरी नाही म्हणते. नको वाटते. त्याचं वय किती घे तरी पण नको वाटते. महाराज एका भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव किती खाली होते 2 मिनिटात ऐकान पूर्ण विराम. अंगावर इतकी केस असलेली व्यक्ती, तिला रिस म्हणतात. रिस म्हणजे अस्वलीन. आणि एका अस्वलीनं गणेश बुवा देव मला पती व्हावा अशी भावी अंतकरणात ठेवला. अस्वलीन असं असतं. शेवटचं मुरडण माणूस उभाट्या हाणतंय, मधात पडणत का बद, कारण ते बाण कोरायचा असतोय ना. विठाला 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 विद्वित केस आहेत, एक एक इतीत नख येत. अस्वलीने अस्वलीने तिचं नाव आहे जामवंती. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 पत्न्या मावली दादा. 16,107. त्याच्यापैकी एक लक्ष्मी, त्याच्यापैकी एक सत्यभामा. बस झाल्या दोघीच. त्याच्यापैकी एकटी सत्यभामा पा किती श्रीमंत होती. सत्यभामा नावाच्या पंढरपुरातल्या मालकाच्या पत्नीनं बापाकडनं एक मणी आणला होता. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. एका भारात किती तोळे सोनं बसतंय? मी आपलं सोनं चांदी महाग झाल्यामुळे आमच्या गाईला गोरं झालं त्याच नाव ठेवलं सोन्या, आणि गाईला कारहोड झाली तिचं नाव ठेवलं चांदी. सोनं चांदी कशाला नात घ्यायचं उगं फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचं आपल्याला त्या कुठानं? ते का स्वस्त आहे का काय आहे? हो. 21 क्विंटल 78 किलो 44 वैकुंठवासी गुरुवर्य माधव महाराज मगर सांगायचे गाथा नोंदीत पहा, लक्षात येईल तुमच्या. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी बापाची तून आणला. बोटोळे नाही. हो. वडा आणला, वडा कुरड्या पापड्या तिकून घेऊन आल्या सासूच्या मुंडक्यावर फोडायला. एवढा मणी आणला. तिचं नाव आहे सत्यभामा. आणि एक लक्ष्मी. महाराज ज्याच्या इथं लक्ष्मी आली ते टाचा टेकीतच नाही, पंजावत चलत आहे. पंजाव घरी जेवतच नाही. बायकोने केलेला स्वयंपाक तिकडंच आणतं धाब्यावर. हो. काही काहीकडे इतकी लक्ष्मी आली ते डायरीच्या पुढून नोटात होते. हे भिकार चोटाचं लक्षण. लक्ष्मी झाकलेली असावा. देवानं कुंटालानं पैसे देत जा, पण पैसे आतल्या खिशात ठेवत जा. आणि बाईला किती सौंदर्य देवा, सगळं अंग झाकलेले कपडे असावा. 2 गोष्टी झाकलेल्या असावा आपल्याकडे. आपल्या देशाची पवित्र स्त्री अंग झाकून कपडे घातलेली असावा, लक्ष्मी झाकलेली असावा. किती श्रीमंत लक्ष्मी. महाराज विश्व चालवायची ताकद तिच्यात आहे. पंगत द्यायची असेल तरी लक्ष्मीच लागते. या साऊंडवाल्याला साऊंड आणायला तरी लक्ष्मीत लागती. पकवात घ्यायला तरी लक्ष्मीत लागती. टाळ घ्यायला तरी लक्ष्मीत लागती. ठीक आहे. शेगाव संस्थान आहे जरासं बरं झालंय. महाराष्ट्रात सर्वत्र, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा टाळ पकवात भजन करणाऱ्याला देते. तो भाग सोडून द्या, नाही तर फुकट कोण द्यायला तरी काम आहे. तुम्ही विश्वातली कुठलीही गोष्ट, बायकोला लुगडं आणायचं असेल तरी पैसेच लागते, लक्ष्मीत लागती. आईवडिलाला औषध गोळ्या करायच्या असतात तर लक्ष्मीच लागेल. ज्या त्या व्यवहारातल्या गोष्टी करायच्या असतात ती लक्ष्मी लागेल. आणि विश्वाचा कारभार जे चालवायची ज्याच्या ताकद लक्ष्मी त्याची पत्नी. काय कमी असेल हो त्याला? जाऊ द्या. राई वगैरे ह्या सगळ्या कोणत्या असतील त्या सगळ्या सोडून द्या. पण 16,107 बायका गाडेकर बुवा. 16,107. आईला सांगितलं, आई एक लग्न करावंसं वाटतंय. आईनं सांगितलं, बस झालं नाही इतक्या. म्हणलं आई एवढ्या बायका झाल्यात पण एकीची चप्पल फाटू दिली नाही. फाटली तर नवी आणली. फाटकी साडी नाही, फाटकी चोळी नाही, कोणतीला गन पावडरची कमी नाही. अजून सासरवाडीत कोणाला तंगिलं नाही. कधी करदुड्यासाठी सासरवाडीत अपेक्षा केली नाही. अशा 16,107 बायका सांभाळल्यात. मग मला 8वीच सांभाळता याची नाही का?
आई सहज म्हणली, बाळा तुला करण्याची इच्छा आहे का, पण जशी सत्यभामान लक्ष्मी आहे का तशी श्रीमंत घरची आण, लय मोठी हुंड्यावाली आण. ज्याचं गथुडं जड ती पाहुणी गोड, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. कोण्या बाईला वाटते मला सून श्रीमंताचीच असावा? बाब्या तसा लायकीचा लागन ना. बाब्या बुट हरपुनी आलाय, म्हणजे सकाळी घालून गेलेला बूट संध्याकाळी बाबेला कळच न, आणि आला एक इकून तर दरुजा कळन, भिताडाला धक्के द्यालाय. माय दरुजा उघड इकुनी न मेल्या, सुधरत न बाब्याला. आणि तरी बाब्याची माय म्हणती आमदारान पोरगी द्यावा. काय गोळ्या संपल्यात का आमदाराच्या तुझ्या बाब्याला पोरगी द्यायला? त्याला दरुजा गौसन, बाब्या लायकीचा लागन ना. कोणाला वाटतं आपल्याला श्रीमंत घर भेटावं? कोणाला कोण? आणि आता तर असं झालंय, एक बायोडाटा आला माझ्याकडं, त्या बायोडाट्यावर लिहिलेलं होतं 20 एकर जमीन असावा, संभाजीनगर पुणे आणि मुंबईला घर असावा, शक्यतो नाशिकला असलं तरी चालेल, आणि सासू सासरे नसावा, आणि 20 एकर जमीन असावा, मुलगी शेतात जाणारी नसावा. मी लगेच त्यांना फोन केला, असं घर आहे. ते मुलगा म्हणला तसं कसं म्हणता, मला मायबाप येत ना. म्हणलं पाठवायचीच नाही. 20 एकरेनं त्याच्यातली 30 एकरेनं 10 एकर त्याला देऊ, 20 एकर तिला टू. ते म्हणलं नाही बाबा तसं मी आईबापाला सोडून नाही राहा. मुकाडे बस म्हणलं चट धकी. तुम्ही लग्न लावलं, सगळं केलं, पद्धतशीर झालं, हे अशा अशा अटी मान्य झाल्या, आणि कन्यादानाच्या टायमाला सांगितलं पोरीच्या माईला, तुमची आणि तुमच्या मालकाची समाधी आमच्या गावात करायची. ती म्हणली आम्हाला बी 40 एकर जमीन आहे ना, आमची तुमच्या इथं समाधी कसं काय? म्हणलं मग तुमची पोरगी रानातच जाणार नाही, 20 एकर जमीन कशाला? 10 एकर तिच्या बापाला आणि 10 एकर तिच्या माईला समाधी घ्यायला पाहिजे का? किती किती 20 एकर जमीन पाहिजे, पण रानात नसणारी पाहिजे, शहरात राहणारी पाहिजे. किती किती मूर्खपणा आहे. कोणती नोकरी असल्या 20 एकर जमीन घेता येते माऊली दादा आत्ता? त्यात तर तुम्ही कोण्या कमर्शियल एरियातले तुम्ही, तुमच्याकडं तर 20 एकर आजू घेता येते का? तुमच्याकडं कोटीचा खेळ आहे. शेतकरी आवडच ना, आवडच ना, आवडच ना, आवडच ना. नका शेतकऱ्याला असं येड्यात काढू. विटेवरचा मालक, काशीतला मालक, जिवंत ठेवायची ताकद शेतकऱ्यात, इतकं लक्षात ठेवा. बुवा भजन कधी करता येते? तुळशीची माळ घातल्यावर. बुवा पकात कधी वाजिता येतोय? तुळशीचा माळ घातल्यावर. कीर्तन कधी करता येते? तुळशीची माळ. पुराण कधी सांगता येते? तुळशीची माळ. आणि तुळशीची माळ जिवंत ठेवायची ताकद कोणात आहे? शाकाहारात. आणि शाकाहार कुठून जन्माला येतो? शेतीतून. किती मंत्री एका जागेवर झाल्या गहू तयार करता येते जनार्दन बाबा? किती महाराज एका जागेवर झाल्यावर गहू तयार होतील? किती डॉक्टर एकत्रित आल्यावर दगडाला इंजेक्शन दिल्यावर तुरी तयार होत्याल? नाही, फक्त काळी माय. म्हणून ज्याच्याकडे 7-12 असेल तो भारतातला राजा असेल. सांभाळा सांभाळा. कोणी जरी आलं तर नोकऱ्या किती देणार आहेत? एका जिल्ह्याला किती कलेक्टर लागतात? एक मुख्य ॲडिशनल आमकं तमकं आपर फपर 7-8 धारा. आणि तुम्ही जर 100 जन्माला आल्यावर कशी कुठं कुठं नोकऱ्या करतात? आपल्याला पर्यायी नाना प्रकारच्या काळात आपल्याला कोण जगील तर आपली काळी माय जगील, तिच्यावर प्रेम करा. तुम्ही तर आमच्या पुढे विकसित आहेत, पुढचे जरसे डोकं लावा, तिच्यावर प्रेम करा. आपल्याला वेळेला भाकरी द्यायचं काम तीच करील. चला, आईनं सांगितलं मोठ्या घरची पोरगी कर. भगवान गेले, लग्न करून आले, नवरी पाया पडायला आल्या, इतीत केस आणि इतीत नख. आई म्हणली अशी कस काय? म्हणली तिच्या बापानं हुंडाले द्यायला. मग हुंडा द्यायला म्हणून असं करतो का? म्हणलं मग हे सांभाळायसाठीच हुंडा द्यायलाय. हे गोठुडत त्याच्या करता दिलं, ही सांभाळायसाठी. तिचं नाव होतं जामवंती. श्रुती असेल, वेद असेल, पुराण असेल, शास्त्र असतील, 33 कोटी देवता असेल, आईवडील असतील, लक्ष्मी असेल, सत्यभामा असेल, आधी करून 16,107 असतील. या सगळ्या जणांनी विचार केला, देवा काय महाराष्ट्रात मुलींची कमतरता होती? तो कशा करता अस्वलनिशी लग्न केलंय? लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तो श्रुती नावाच्या पत्रकार व्यक्तीकडे जा. आणि श्रुती नावाची पत्रकार व्यक्ती बोलून घेतली, आणि श्रुतीनं यमधर्माला आमंत्रित केलं, आणि यमधर्माला जामवंतीच्या पुण्याचा ठाव सांगितला. हिच्या जीवनातलं पुण्य बघा. आयुष्यभर एकदा विश्वाच्या मालकाला पाहिलं, डोळे बंद केले तर मरेपर्यंत डोळेच उघडे नाही. एकदा देवाला पाहिलं
तर मरेपर्यंत पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त रूपाचं कोणाचं ध्यान केलं नाही. ह्या पुण्याची गाठ एकच अंतःकरण वरिले सावळे परब्रह्म. मी तुझ्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक पुरुषाला बाप किंवा भाऊ समजते. मी जरी अस्वलाच्या कुळात असेल पण तुला पाहून अंतःकरण स्तवन केले, चिंतन केले, मला तू पती भेटावा. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वापार युगात जामवंतीशी लग्न केलं. पुरविली याळी जे जे केली ते ते काळी, माय तरी आईशी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. विठोबार कुमारी Om